नमस्कार, मास्टर रेसिपीज मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. ये कोटी कोट जय मल्हार. हे असं आरोळी ऐकली की आपल्याला देव, त्याच्यानंतर तिथे होणारे भंडारे, तिथे होणारे पूजा अर्चा हे सगळं आठवतं. आणि पूजा अर्चा जरी असली तरी शेवटच्या दिवशी भंडारा म्हणजे प्रसादाचा दिवस असतो. आणि त्या प्रसादाच्या दिवसाची मी सुद्धा वाट पाहत असतो. माझ्यासारखे इतर सगळी मंडळी असतील जी वाट पाहत असतील. पाहता की नाही वाट? त्या भंडारामध्ये एक भाजी असते ज्याच्यामध्ये कांदा नसतं, त्याच्यामध्ये लसूण नसतो, काही मसाले नसतात, तरीही अप्रतिम अशी ती भाजी असते. ती भाजी आणि पुरी असली की बास, काहीच नको. किंवा आमटी, भात, बटाटे वांग्याची भाजी, दॅट्स इट. पंचामृत असतं काही ठिकाणी, मुळ्याची कोशिंबीर असते, अप्रतिम लागते. तर चला या भंडाऱ्यामध्ये तयार होणारी बटाट्याची भाजी कशी होते ती पाहू. 1 चमचा जिरे, 2 चमचे धने, त्याच्यानंतर 1 चमचा बडीशेप आणि आल्याचा 1 तुकडा. हे आपण छान वाटून घेऊ. थोड्याशा हिरव्या मिरच्या पण घालू यामध्ये आणि थोडी कोथिंबीर. ह्या छान वाटून घ्यायचं आपल्याला. त्यानंतर कढईमध्ये तेल. क्या बात आहे, वेगळाच ह्याला एक आरोमा आहे. आणि आता तेल गरम झाल्यानंतर सगळी आपली प्रक्रिया सुरू. मोहरी फुटल्यानंतर यामध्ये हिंग, आपला हा वाटलेला मसाला, टोमॅटो, यानंतर काही खडे मसाले, त्याच्यामध्ये मोठी इलायची, लवंग, त्याच्यानंतर तमालपत्र हे सुद्धा त्याच्यात घाला आणि थोडीशी हळद, तिखट चवीनुसार. तिखट घालताना एक गोष्ट लक्षात ठेवा की हिरवी मिरची जी आहे ती आपण यात घातली आहे. आणि आता थोडंसं पाणी. छान उकळी फुटली की बस बटाटा सोडायचे आणि यामध्ये उकडलेला बटाटा असा मॅश करून टाकायचा. ये बात. खूप असा चिरायचाही नाही, असा ये बास. चवीनुसार मीठ, येकोट येकोट जय मल्हार. आणि मल्हार आमचा सुद्धा, मल्हार म्हणजे आनंद. सुहारी म्हणजे पुरी हिंदी भाषेत, म्हणजे यूपी साईडला म्हणतात. आणि त्याच्याबरोबर ही भाजी अप्रतिम लागते. आणि किती खातो हे लक्षात येत नाही हो आपल्या. एकदा ट्राय करून पहा. आणि मास्टर रेसिपीज मध्ये सुद्धा ही रेसिपी आपण बनवली. घरी तुम्ही बनवा, इतरांबरोबर शेअर करा. भंडारा नसेल, कुठली पूजा असेल किंवा असंच बनवा, पण बनवणं मात्र सोडू नका. कराल ना? प्रॉमिस. वाट पाहतो तुमच्या कमेंट्सची. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.